राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते आणि यामध्ये नागपूरच्या कारसेविकांचा देखील समावेश होता। 1990 आणि 1992ला कारसेवा करणाऱ्या महिलांनी त्या संदर्भातला आपला अनुभव सांगितलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती माझ्या मागे आहे। खरं तर अयोध्येतील राम मंदिर साकारावं याकरता शतकांचा असा इतिहास आहे, मोठा असा संघर्ष आहे आणि कारसेविका सुद्धा त्यावेळी या कारसेवेमध्ये सहभागी झालेल्या होत्या। 1992ला आपण गेला होता असं सांगितलं। मी 1992ला गेली होती आणि मला 2 लहान मुलं होते, पण सासूबाई आणि मिस्टरांचा सपोर्ट मिळाल्यामुळे मी जाऊ शकले। अचानकपणे तरुण लोक तिथे धावले, पोलिसांचा म्हणजे गरडा असताना सुद्धा, आणि त्यांच्या हाती कुदळ वगैरे होतं आणि ते खोदू लागले बाबरी मस्जिद। आणि एक 15-20 मिनिटांनी इतका मोठा स्फोट झाला की सगळीकडे धुराळा उडला आणि बाबरी ढाचा पडला। याचा आनंद सगळ्यांच्या म्हणजे गगनात मावत नव्हता। अजूनही हे सांगताना शहारे येत आहे। तर आमच्या आयुष्यातला तो अतिशय अविस्मरणीय प्रसंग होता।